सो हाय गाईज, कशात मंडळी? मजेत ना? तर मजेतच राहा. तर आज आम्ही सकाळी चाललो आहे वालकसला. तर आम्ही वालकसला चाललो आहो नदीवरती आंघोळ करायला. तर बोललो तुम्हाला पण दाखवता की आम्ही कशी फिरायला चालले. तर आम्ही तिकडे जेवण बनवायला पण घेतले. तर चला तर मग आता आपण निघूया. तर फायनली आता आम्ही खालती उतरतोय. तर आम्ही अशी गेटजवळ उतरलो आता. तर यावी इथं गाडी पुसायला घेतलेली. तर गाडी जाम माखलेली आमची. गाडी वगैरे पुसली आणि आता आम्ही बसतो गाडीत. सो आता आम्ही गाडीत बसलो आणि आता आम्ही चाललो आहे पेट्रोल पहिले भरायला, मग नंतर CNG भरणार आहे. तर चला तुम्हाला पण दाखवता. सो इथं आता आम्ही CNG आणि पेट्रोल भरतो आणि मग पुढचा रस्ता तुम्हाला दाखवतो. तर CNG आणि पेट्रोल वगैरे भरला आणि आता आम्ही चाललोय पहिले वाशेरच्या ताईकडं. मग तिथून आम्ही सगळी वालकसला जायला निघणार आहे. चला तर मग. हो इकडं बघा. फायनली आम्ही ताईच्या घरी पोहोचलो. आता आम्ही चाललोय आतमध्ये आणि बघली तर सगळी अशी बसल्या. दीदी पण आले. तर यांचा काहीतरी चालले, बघू. वाटण बनवायला घेतले आम्हाला बरोबर यासाठी आणि खुशीने लसूण सोलायला घेतले आणि चिव बोलतं मला नको घेऊ, पण मी घेतली. आणि ताईची आमच्या बटाटी उकरायला घेतल्या. तिला वडापाव बनवायचं संध्याकाळी. आता आम्ही निघालो ताईच्या इथून जायला वालकसला. तर ही बघा, ही पोरणा जाम मस्ती करतो. हसत दुसरी. इकरा बाग, लवकर इकरा बाग. आवाज बंद कर, ती झोपले. इकरा बाग लवकर. झोपले ना तुका. गेल्या मच्छी आणायला आणि इथं गाडी उन्हात ठेवले. तर आम्हाला बघा किती गरम झाले. पूर्ण निस्ती घामाघूम झालोय आम्ही. आता मच्छी घेतली आणि आम्ही चाललोय आता वालकसला. तर बघा तुम्हाला दाखवतो मी रस्ता. तर आम्हाला खूप गरम झाले, त्याच्यामुळे आता आम्ही AC बंद केले आणि काचा खुल्ल्या ठेवल्या. तर चला तर मग तुम्हाला पण रस्ता दाखवतो. दीदी कुठे चाललो आपण? कुठे चाललो आपण? नदीवरती ना आंघोळ करायला. कुठे चालल्या? नदीवरती ना तिथे. माणूस म्हणतो काय साफसफाई आहे. कुठे चालली तिथे आंघोळ करायला? मी कोण आहे तुझी? मी कोण आहे तुझी? माझी भाची. तू माझी भाची ना? गाईस आम्ही वालकसला चाललो आहे. गावातल्या गेल्या वर्षी आपण रस्ता कच्चा होता. मग आता रस्ता बनवले काय? हा नदीवर चालले ना आपण आता. हा नदीवच. मग नदीवच ना, इथंच बसून बघायचा नदी येईल बा आता. म्हणून मस्ती केली तर तुला मारीन मी. फायनली आता आम्ही पोहोचलो वालकसला. तर जाम गर्दी आहे नाही का दीदी? जाम गर्दी आहे. आता पहिले आम्ही गाडी कुठं लावू ते बघतो आणि मग नंतर आंघोळ करायची. मग जेवायला पण बनवायचं आम्हाला. गाईज बघू शकता आमची किती माणसं आहेत. तर एवढ्या आम्ही 2 गाड्या घेऊन आलोय आणि खूप माणसं आहेत आमची. तर इथं गाड्या पार्क करायला घेतले आणि लावूचे एक झोप काढून झाले. सो गाईज तुम्हाला एक काहीतरी सांगू का? आज आमच्याकडून एक जुगाड झाले.
आम्ही आणलेला प्यायला बाटला म्हणूनच, पण तो येता येता कसं काही नल चालू राहिला ना तो सगळा बाटला हुल्ला. तर यावी इथं गाडी साफ करायला घेतल्या आणि आम्ही गेलतो कुठं जेवायला बनवायला जागा आहे का बघायला. तर आता गाडी थोडीशी साफ करून झाले, पण पाणी काही पूर्णपणे निघला नाही. मग त्यावेळी आता परत गाडी सावलीत लावून आणि पाणी काढायचा प्रयत्न करताना बघू शकता तुम्ही. तशी आम्ही आणले वावीची बोटी आणि पापले. त्यान कधी दे त्यान भात घातले आणि अजून मटण याच्या नाही तो काढायचा अजून. आणि आमची दुसरी सगळी माणसं गेली आणि तशी आंघोळ करायला. तर बघू शकता तुम्ही ही आमची सगळी तशी आंघोळ करतात. तर विवंश तू गावात जाशील? विवंश तू आंघोळ, पप्पा आंघोळ नाही करणार मग तू कधी करशील? हो दीदीने घेतले आमच्या आता वावीची बोटी फ्राय करायला. तिने ती उरतं काही कांदा कापायला आणि मटण हे पापलेटच्या गोट्या आणि अजून वावीच्या गोट्या तलाच्या त्या ठेवल्या साईडला. या तळल्या का लगेच त्या टाकाच्या. कोणी राहिला असेल तर या. सगळी लोक आज वालकसला झाल्या. असं वाटतं आवरीला गर्दी आहे त्याच्याबद्दल. दमली ती कवापासून रांधून रांधून. कसं लागतं? कसं लागतं? चांगलं लागतं. आज सगळी लोक वालकसला झाल्या. कोणी घरात राहिला असेल तर त्यांनी पण या. बोल. हा बोल. हा बोल. होस्ताई कसं वाटतं तुला आवडी पब्लिक बघून? सगळी लोक आजच आले वालकसला. अजून कोणी यायचं असेल तर या. दीदीने ना वावीची बोटी तळलेली आणि पापलेट. तर आम्ही ते मस्तपैकी खाऊन झाल्यानं आमचं. आणि आता भाऊ आमच्या मटण घालीत घेतले. मग नंतर आम्ही जेवणार. तर आता तुम्ही बघू शकता यावी पण आता आंघोळ करायला गेले. आणि इथं चिनू, खुशी, बाबल्या आणि दादाची अशी आम्ही सगळे असे आंघोळ करायला गेल्या. तर बघू शकता तुम्ही कशी पण तर पाण्याची लय हाऊस त्याला लय मजा आलेली. भाऊ असा आहे करता. हाय. हो आता आम्ही जेवण वगैरे करून झालाय आणि आता गाईज तुम्ही बघू शकता आम्ही आता चाललोय घरी. तर गाडी खूप लांब लावले त्याच्यामुळं आम्ही आता चालत चालत चाललोय. तर बघू शकता सगळ्या कशा पिशव्या घेतल्यात आणि सगळी चालल्यात. तर नदी एकदा परत बघून घ्या. आम्ही पुलाच्या वरून चाललोय आणि खूप मजा आली. पण जास्त काही शूट करायला भेटला नाही कारण उन्हाच्या मुलं कसा राहू पण अशी जरा त्रास देतं त्याच्यामुळं जास्त काही शूट नाही केला. पण जेवढा तेवढा केले. तर गाईज तुम्ही नक्की बघा आपला ब्लॉग. तर खुशी बघा कशी चालले. तिला लय ऊन लागतं म्हणून तिने टोपी घातले आणि लावू तर झोपले. ताई तिला घेऊन पुढं चालले आणि दीदी सगळ्या पिशव्या घेऊन चालल्या. आणि ही माझ्या दीदीची जावस आहे कृतिका. तर ती पण अशी चटया घेऊन चालले. आणि नदी बघा तुम्ही
तर खूप ऊन आहे अजूनपर्यंत 5 वाजल्यात तरी पण. त्याच्यामुळं ऊन जास्त लागतं तर लावू काही राहत नाही ना. तर मग आम्ही आता चाललो. तर पाणी बघू शकता तुम्ही किती वाहतोय तो. खूप वाहता पाणी आहे. त्याच्यामुळं आले तरी पण नीट सुरक्षित राहा. आपल्या बरोबर लहान मुलं असली तर त्यांची काळजी घ्या जरा, कारण पाणी खूप वाहता आहे. तर मज्जा तर खूप आली, पण आमच्यासोबत पण खूप लहान मुलं होती. त्याच्यामुळं आम्ही लय सुरक्षितरित्या सगळ्यांना अंघोळ करून आणि आता आम्ही घरी जायला निघालो आहे. तर आम्ही पहिले वाशेरच्या ताईच्याकडे जाणार आहे, मग तिथून आम्ही नंतर फ्रेश होऊन घरी जाणार आहे. तर तुम्हाला दाखवूच. तर आम्ही गाडीत बसलो आणि आता चाललो. यावी चालल्यात गाडीत बसायला दुसऱ्या, आणि आम्ही या गाडीत बसलोय. अजून नदी काही संपलेली नाही. तर यांची गाडी इथं लावले. तर आता मी चाललोय ताईकडं. ताईच्या इथून आम्ही घरी जाणार आहे. सो आता आम्ही पोचलो ताईच्या घरी. आता इथं आम्ही बसतो थोडा वेळ आणि मस्त फ्रेश होतो, चाय वगैरे पितो आणि मग घरी जायला निघतो. तर इथं ताईचा बघा मस्त झोला आहे, पण आता त्याच्या ऊन आले म्हणून मी काय बसत नाही. चाललो आम्ही आतमध्ये. तर आता फ्रेश होतो. हाय गाईस. आणि मग आम्ही निघू घरी जायला. आता आम्ही वाशेरच्या ताईकडून घरी यायला निघालो आणि आता आम्ही मामाला सोडतो. मामाला ना दादाला टावरी पाडला सोडायला चालले. मग त्यांना आम्ही सोडू आणि मग आम्ही घरी जाऊ. दीदी बोलतो आम्ही सोडायला चाललो टावरी पाड्याला. आम्ही हिला सोडू दीदीला. सो आता आम्ही मामासना सोडला घरी आणि आता आम्ही आमच्या घरी यायला निघालो. तर गाईज बघू शकता तुम्ही इथं किती ट्रॅफिक. तर इथं आम्हाला आता 20-25 मिनटं झाली, पण ट्रॅफिक काय अजून कमी होत नाही. तर बघू शकता तुम्ही. बघू आता आम्ही इथून कधी निघतो, मग पुढे तुम्हाला दाखवतो. सो आता थोडीशी ट्रॅफिक कमी झाले. तर बघू शकता तुम्ही आता आम्ही चाललोय पुलावरून. सो गाईज आम्ही आता पोचलोय आमच्या बिल्डिंग खाली. तर इथून गाडी आमच्या आतमध्ये जातात. इथं कोणीतरी स्कूटी लावलेली यावेळेला पिसाल्यान आता. तर त्याची स्कूटी आता तिकडं लावायला चालल्यान आणि आम्ही आता चाललोय घरी आमच्या वरती आता. सो फायनली आम्ही आता पोचलो घरी. तर बघू शकता तुम्ही आम्ही खूप दमलोय आणि आता आम्ही मस्त फ्रेश होतो आणि नंतर गाईज तुम्हाला भेटतो आम्ही. तर तुम्ही आपला ब्लॉग नक्की बघा, आवडेल तुम्हाला. आणि मला खरंच खूप दम लागले 4थ्या माल्यावर येईपर्यंत. तर आता आम्ही फ्रेश होऊन घेतो आणि मग लेट जेवू जरा, कारण तिकडं लेट जेवण झाले ना म्हणून. गाईज घरी आलो आणि थोडा वेळ बसलो कारण खूप दम लागलेला. त्याच्यामुळं जरा दम खाला आणि लगेच तिच्यावर ती कशी आणलेली आपली चुलीवरची टोपं लगेच घसायला घेतली. तर बघू शकता तुम्ही. पहिले आल्या आल्या टोपं घसून घेऊ दे न मग नंतर आंघोळ करीन. तर आता मी टोपं घसता. सो
आपली भांडी सगळी तिकडनं आणलेली घसून झाले आता, बघू शकता तुम्ही. सो गाईज आता आम्ही फ्रेश वगैरे झालो आहे आणि आता दीदीला माझ्या जेवायला भरवायला घेतले. तर बघू शकता तुम्ही अशी कलेजी आणि भात असं जेवण घेतले भरवायला. तर तिची बघा कशी मस्ती चालली, बघू शकता तिची किती मस्ती चालली जेवायला. सो गाईज बघू शकता तुम्ही आई आम्ही यायला भाकरी आणि चिकन बनवून ठेवलेला. तर मग लावचं जेवण झाला, मग लगेच मीनी पण जेवायला घेतला. तर यावेळी काही जेवत नव्हतं कारण यांचा दुखतं डोका, त्यांच्या कानामध्ये यांच्या पाणी गेले आणि म्हणून यांना डोका दुखते यांचा. मम्मी जेवण करून घेतो आता. सो आता आमचं जेवण करून झाला आणि भांडी घासली. सगळं किचन मोठा क्लीन केला आणि इकडे बघू शकता आम्ही अंथरूण वगैरे केला आणि आता आमची झोपाची तयारी चालू आहे. SVC लावले आणि ताईने वाशीरच्या आम्हाला दिलेलं आंब. तर बघा किती आंब दिले, वाशीरच्या ताईने आम्हाला आंब दिले खूप. तर असा होता आपला आजचा ब्लॉग. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय बाय, गुड नाईट.